तुमच्याही घरात 9 ते 14 वयोगटातील मुली असतील तर ही माहिती तुमच्यासाठी आहे। काळजीपूर्वक ऐका, त्यांचे भविष्य धोक्यात आहे। इंडियन गव्हर्नमेंटने 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV वॅक्सिन देण्याची नवीन मोहीम हातात घेतलेली आहे आणि ही वॅक्सिन सर्वायकल कॅन्सर भविष्यात होणार नाही असे सांगितले जात आहे। पण तुम्ही तिथेच थांबा। जरा विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या देशामध्ये सॅनिटरी पॅडवर सुद्धा टॅक्स वसूल केला जातो तिथेच ही कॅन्सरला थांबवण्याची वॅक्सिन फ्री मध्ये कस काय गव्हर्नमेंट आपल्याला देत आहे। आपल्याला पहिले पण असंच गंडवण्यात आलं होतं, आठवा कोविडची वॅक्सिन। ज्या लोकांनी कोविडची वॅक्सिन घेतली त्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे आणि ज्या लोकांनी कोविडची वॅक्सिन घेतली नाही ते लोक आजही टणटणीत आहे। मग त्यांना कोविड झाला नाही का हा विचार आला का तुमच्या डोक्यात? तसेच HPV वॅक्सिनचं सुद्धा आहे। या वॅक्सिनने सर्वायकल कॅन्सर होईल की नाही माहित नाही, पण या वॅक्सिनने इन्फर्टिलिटी नक्कीच येणार आहे। फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डॅमेज होऊ शकता, त्यासोबतच तुमचा वंश तिथेच थांबू शकतो। म्हणून जर तुमच्या गावात किंवा शाळेमध्ये कोणी वॅक्सिन देण्यासाठी येत असेल तर त्यांना तिथेच थांबवा आणि ही वॅक्सिन लावून घेऊ नका। लोकसंख्या वाढत चालली, मग तिला आटोक्यात कसं आणायचं तर यांचे खेळ गरीब जनतेसोबत चालू आहे। तुमच्या लेकरांनाही सांगा आणि तुम्हीही जागृत व्हा आणि त्यांचे भविष्य वाचवा। जय भीम।